नमस्कार, मी शेफ नीता अंजनकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. शंखनाद प्रस्तुत स्वादाची परफेक्ट मात्रा, शंखनादची खाद्ययात्रा प्रस्तुत करते आपले टेस्टी पार्टनर स्वागमारे मसाले आणि 24 कॅरेट ऑइल. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. आज आपण शिकणार आहोत गोवा ज्यूस म्हणजे पेरूचा ज्यूस. हा आपण घरी पण करू शकतो, जो बाहेर आपल्याला मिळतो तसा आपण घरी पण करू शकतो. घरी केल्याची मजा काही औरच आहे, बाहेर तर सगळं मिळतं. त्यासाठी लागणारं काय आहे, सगळ्यात पहिल्यांदा पेरू. पेरू कसा घ्यायचा हे मी तुम्हाला सांगते. पेरू हा पिवळा असला पाहिजे आणि हा कडक पण असला पाहिजे. म्हणजे अगदी लिचपीच झालेले नको, कडक हवा आहे पण पिवळा हवा आहे. आणि हे जे पेरू आहे हा मी कापलेला आहे. यातल्या बिया आहे त्या काढून टाकायच्या किंवा नाही काढायच्या, आपण त्याला नंतर बारीकच करणार आहोत. या पेरूच्या फोडी करून घ्यायच्या आणि मिक्सरमध्ये बारीक करायचं. त्यासाठी लागणारं काय साहित्य आहे तर हे साधारण अर्धा किलो पेरू आहेत आणि त्याला अर्ध्या किलोला 1 पाव साखर, म्हणजे 1 किलो पेरू असेल तर अर्धा किलो साखर आणि काळं मीठ, जलजिरा पावडर आणि थोडासा फूड कलर आणि लिंबू. आता लिंबू किती घ्यायचे हे आपण नाही ठरवायचं, लिंबाला ठरवू द्यायचं, कारण लिंबामध्ये किती रस आहे त्याच्यावरती डिपेंड करतं. हे मी मिक्सरमध्ये बारीक करून येते. भाई, खाने में जितना जरूरी होता है स्वाद, उतना ही जरूरी उसमें बसा स्वास्थ्य, और ये दोनों आपको भरपूर मिलेंगे सिर्फ 24 कैरेट कुकिंग ऑयल में, जो खाना बनाते हुए लगे बहुत कम और दे पूरा स्वाद. वहीं स्वीडन टेक्नोलॉजी से बना ये ऑयल गर्म होते वक्त जरा सा भी धुआं ना होने दे. 4 स्पेशल वैरायटीज में अवेलेबल, यानी ग्राउंडनट ऑयल, सोयाबीन ऑयल, सनफ्लावर ऑयल और राइस ब्रान ऑयल. तो आज ही आजमाएं. अपने जायके और स्वास्थ्य दोनों को दे 24 कैरेट कुकिंग ऑयल का जानदार तड़का. मिक्सरमध्ये मी छानपैकी प्युरे करून घेतलेली आहे. तरी पण आता बिया तर मी काढल्या होत्या, पण तरीसुद्धा आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. सो ही प्रोसेस करणं खूप महत्त्वाची आहे, कारण आपल्यात जरी बिया काढून घेतल्या तरी काही ना काही थोडंसं राहतं, दातात यायला नको, हा आपला उद्देश. सगळी प्युरी आपल्याला काढून घ्यायची आहे. आपलं तर ठरलं आहे, माहिती आहे, वाया जाऊ द्यायचं नाही. सो याला गाळून घ्यायचं साधारण 2 मिनटात. मी हे लगेच गाळून तुमच्याकडे येते. आपली प्युरे तयार आहे, मस्तपैकी एकदम सॉफ्ट झालेली आहे. याला मी बाजूला करते. आता काय करायचं आहे, आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा पाक करायचा आहे. साखरेशिवाय कसं टिकणार, म्हणून आपण पाक करणार. आता याचं पाकाचं जे प्रमाण आहे, साखरेचं मी तुम्हाला सांगितलं की 1 किलो जर का पेरू असेल तर त्याला अर्धा किलो साखर. सॉरी, मी गॅस बंद करते. पहिल्यांदा साखर साधारण मी 1 पाव साखर घेतलेली आहे आणि साखर ओली होईल इतपतच पाणी टाकायचं आहे. पाण्याचा वापर जास्त करायचा नाही. सगळी साखर ओली झाली पाहिजे. येस, साधारण मी 1/4 कप पाणी घातलेलं आहे. सो आता मी गॅस ऑन करते आणि पाकाचं काय करायचं आहे तर
साखर विरघळेपर्यंत सतत ढवळत राहायचं आहे. हे मी सतत ढवळून घेते आणि आपला पाक तयार करते. पाक आपला तयार झालेला आहे आणि या स्टेजला मी गॅस कमी केला आहे. त्यात आपल्याला घालायचं आहे थोडासा, अगदी 1 थेंब फूड कलर, अगदी थोडासा, कारण कधीकधी आतून पेरू लाल असतात आणि ते छान दिसतात. एकदम थोडासा. येस. गॅस बंद करायचा आहे आणि यात आपल्याला मिक्स करायचं आहे प्युरे. आपण यात टाकतोय प्युरे, सगळी प्युरे टाकायची आणि मिक्स करायचं. 1 मिनिट. येस. आणि याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं. मिक्स करायचं आणि लगेचच आपल्याला यात लिंबाचा रस घालायचा. आता आधीच सांगितलं आहे मी की लिंबाचं प्रमाण जे आहे ते लिंबाच्या रसावर आहे. आता आपण बघूया किती. बऱ्यापैकी आहे. हे झालं 1 लिंबू आणि आपण दुसरं पण घालूया. साधारण लिंबाचा रस चांगला असल्यामुळे याला आपल्याला 2 लिंबाचा रस आपण घालतो आहे. येस. लिंबाच्या रसाने काय होईल की जो साखरेचा पाक आहे त्याची साखर पण जमणार नाही. आणि जो लाईट पिंक मी कलर म्हटला आहे तो हा आहे. आणि हे मिश्रण थंड झाल्यावर याचा रंग आणखी लाईट होतो. हे बघा, मिक्स करायचं आणि याच्यामध्ये आता आपण एक डिफरंट मसाले घालणार आहोत. हे आहे काळं मीठ, साधारण 1 चमचा. आणि जलजिरा पावडर ही घालते आहे 1 चमचा. आणि साधं मीठ जस्ट थोडंसं. सो आपलं ग्वावा ज्यूस बेसिक जो आहे तो तयार आहे. आता याला थंड झालं की मग आपल्याला सर्व करायचं आहे. थोडासा ज्यूस घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये बर्फ टाकायचा आहे आणि मस्तपैकी मिक्सरमध्ये फिरवायचं आहे आणि सर्व करायचं आहे. सो याला थंड होण्याची तर आपल्याला वाट बघावी लागणार आहे. सो आपण तयार केलेला ग्वावा ज्यूस आपला तयार आहे. आता काय करायचं, हा थंड झाल्यानंतर आणि हा ज्यूस जो आहे फ्रीजमध्ये ठेवला तुम्ही तर 6 महिने काहीच होत नाही, पण तो 6 महिने तुमच्या घरात टिकला पाहिजे. सो तुम्ही भरपूर बनवू शकता आणि एका बरणीमध्ये भरून तुम्ही ठेवू शकता. आता आपल्याला सर्व करायचं आहे. मी साधारण 2 पळ्या याच्यामध्ये घेतलेला आहे. काय करायचं आहे, याच्यामध्ये आपल्याला आईस पण टाकायचं आहे. आईस टाकू भरपूर. जितकं थंड हवं आहे तितकं घालायचं. आता आपण यात सगळे मसाले जरी घातलेले आहेत तरी आता आपण काय घालतो याच्यामध्ये पाणी आणि बर्फ. तेव्हा परत थोडंसं काळं मीठ आणि थोडंसं जलजिरा पावडर, दॅट्स ऑल. आणि याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. याला मी मिक्सरमध्ये फिरवून लगेच तुमच्यापुढे मस्तपैकी प्रेझेंट करून घेऊन येते. कुठेही जाऊ नका, बघत राहा शंखनाद प्रस्तुत खाद्ययात्रा, पॉवर्ड बाय वाघमारे मसाले आणि 24 कॅरेट ऑइल. मंडळी, मस्तपैकी ग्वावा ज्यूस आपला तयार आहे. त्याच्यावरती मी थोडंसं काळं मीठ आणि जलजिरा पावडर टाकलेली आहे. सोबत छोट्या मुलांसाठी स्ट्रॉ पण ठेवलेली आहे. एक छोट्या मुलांसाठी, एक मोठ्या मुलांसाठी. घरी करून ग्वावा ज्यूस आपण जर का मुलांना दिला तर त्याचा आनंद काही औरच आहे. आता मात्र वेळ झालेली आहे एक छोटासा ब्रेक घेण्याची. आणि ब्रेक
नंतर तुम्हाला माहिती आपल्याकडे कोण येतं, एक्सपर्ट गेस्ट. आजच्या एक्सपर्ट गेस्टला घेऊन येणार आहे अनुष्का मॅडम. चला तर मग त्यासाठी काय करायचंय, कुठेही जायचं नाहीये, बघत राहायचंय शंखनाद प्रस्तुत खाद्ययात्रा, पॉवर्ड बाय वाघमारे मसाले आणि 24 कॅरेट ऑइल. वाघमारे वऱ्हाडी मसाला आता तुमच्या शहरात प्रत्येक किराणा दुकानात. वाघमारे वऱ्हाडी मसाला, दही रोजच्या जेवणाला स्वाद जरा हटके. भाई, खाने में जितना जरूरी होता है स्वाद, उतना ही जरूरी उसमें बसा स्वास्थ्य. और ये दोनों आपको भरपूर मिलेंगे सिर्फ 24 कैरेट कुकिंग ऑयल में, जो खाना बनाते हुए लगे बहुत कम और दे पूरा स्वाद. वहीं स्वीडन टेक्नोलॉजी से बना ये ऑयल गर्म होते वक्त जरा सा भी धुआं ना होने दे. 4 स्पेशल वैरायटीज में अवेलेबल, यानी ग्राउंडनट ऑयल, सोयाबीन ऑयल, सनफ्लावर ऑयल और राइस ब्रांड ऑयल. तो आज ही आजमाएं. अपने जायके और स्वास्थ्य दोनों को दे 24 कैरेट कुकिंग ऑयल का जानदार तड़का. चले मामा जी, घर चले. चले चले चले, सांस भी नहीं लेने दी यार. साफ हवा एंजॉय करने के लिए अब कहीं और क्यों चले, घर पे ही रुके. वोल्टास का नया प्योर एयर एडजस्टेबल एसी विद हेपा फिल्टर, ये जर्म्स और पोल्यूटेंट्स को फिल्टर करे और दे साफ ठंडी हवा 6 एडजस्टेबल टनेज मोड्स में. तो हवा और सेविंग्स दोनों टन. तुली कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट नागपूर घेऊन येत आहे आपल्यासाठी सुवर्ण संधी. या अंतर्गत तुम्हाला मिळत आहे 3 आणि 4 वर्षाचे डिग्री कोर्सेस लंडन युनिव्हर्सिटीकडून L2 डिप्लोमा. सोबत मिळवा भारतात आणि विदेशात नोकरीची 100% हमी. शिका आणि कमवा एकाच परिसरात. कॉलेज सोबत 5 स्टार कॅटेगरी हॉटेलमध्ये ट्रेनिंग करण्याची संधी. हॉस्टेल सुविधा उपलब्ध. एवढेच नाही, कोर्स सोबत मिळत आहे स्कॉलरशिप. अधिक माहितीकरिता संपर्क करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकला अवश्य भेट द्या. तर मंडळी, ब्रेक नंतर मी अनुष्का तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. तर आता वेळ आली आहे का एक्सपर्ट गेस्टला भेटायची, त्यांच्यासोबत गप्पा करायची आणि त्यांच्याकडनं नवनवीन रेसिपी जाणून घ्यायची. तर आपल्या स्टुडिओमध्ये आज उपस्थित आहे डॉक्टर योगिता नघाटे. चला तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. आज काय बनवणार आहे मॅम तुम्ही? आज आपण अगदी हेल्दी एक डिश बनवूया. हेल्दी आणि डॉक्टर म्हटल्यावर हेल्दी येणारच. हो. काय बनवणार? तर आपण बनवणार आहे ड्राय फ्रूट मील स्मूदी. ओके. काय काय इंग्रेडियंट्स लागतात? आपल्याला कट पीसेस ॲपल लागेल आहे, अगदी म्हणजे 2 कप्स या हिशोबाने. 1 ॲपल पुरेल आहे. हां. आणि हे ग्रीक योगर्ट. ओके. बदाम. हे मी बदाम आणि काजू चॉप करून घेतलेत. हे काजू अख्खे. हे सीडलेस डेट्स, चिया सीड्स आणि अंजीर आणि दूध लागेल. ठीक आहे, सुरुवात करायची आपण. हो. बाउल लागेल आपल्याला. हो. हां. बरं. ही अगदी हेल्दी आहे, म्हणजे आपण पोस्ट वर्कआउट किंवा जे पण डाईटवर आहे तर सकाळी म्हणजे अगदी फुलफिलिंग आहे. तर आपण आज ब्रेकफास्ट पण जे हो आपण स्टार्ट करूया. ओके. आधी हे घेऊ आपण. हे ऑलमोस्ट 2 कप्स ऑफ कट पीसेस आहे. हां. आपण ॲपल ऐवजी कुठला दुसरा फ्रूट? जसं आवडतं, पण मोस्टली जसं ॲपल फुलफिलिंग असतो ना, तर आपण हे घेतो. जास्त फायबर पण असतं याच्यात, त्यामुळे. दूध मी टाकत आहे, पण कोणाकोणाला जर दूध नाही आवडत किंवा लॅक्टोज टॉलरंट वगैरे राहतात जसे, तर आपण पाणी पण घेऊ शकतो. ठीक आहे. 4 आपण हे टाकू ऑलमंड्स. म्हणजे अगदी हेल्दी साईडला आपण करत आहे. 4 कॅशू नट्स. ओके.
डेट्सचं असं आहे की मी 4 घालत आहे, पण तुम्ही कारण इथे काही स्वीटनर नाही आहे, फक्त डेटचं स्वीट आहे याच्यामध्ये, तर तुम्ही तुमच्या हिशोबाने आवडीनुसार आपण करू स्वीटनर हां शकतो त्याला, जसं बरं. कमी जास्त कमी जास्त प्रमाणात हां आपण जसं करू लागेल शकतो. तसं. आणि एक छोटा स्पून चिया सीड्स लागेल आपल्याला. ओके बरं, आता काय घालायचं? आता अंजीर पण घालून देऊया आपण. बरं. थोडेसे हातानेच तुकडे करून घ्यायचे याचे. ओके, हे अगदी क्विक रेसिपी द्या मी आहे. करू एक? हां म्हणजे कोणी जर एकदम घाईत असेल आहे, वेळ नाही आहे जास्त बरोबर. ब्रेकफास्ट करायला, आणि हेल्दी पण आहे. हेल्दी पण आहे. बरं, हे घातलंय आपण एक. हो, आता आपण याला मिक्सरमधून छान ग्राइंड करून घेऊया, एकदम तर सेम मंडळी याला कन्सिस्टन्सी. मिक्सर म्हणून आम्ही ग्राइंड करून तुमच्या समोर अगदी छान असं प्रेझेंट करून घेऊन येतो. तोवर बघत राहा शंखनाथ प्रस्तुत खाद्य यात्रा, पॉवर्ड बाय वाघमारे मसाले 24 कॅरेट ऑइल. तर मंडळी आपली आजची रेसिपी तयार आहे. या रेसिपीचं नाव सांगा मॅम एकदा. ड्रायफ्रूट मिल स्मूदी ओके, म्हणतात एकदम त्याला. हेल्दी रेसिपी हो. आहे. बरं, तुम्हाला आमच्या किचन मध्ये येऊन कसं वाटलं? एकदम मस्त. आणि मला सुद्धा मजा आली. हो. आणि तुम्ही डॉक्टर म्हटल्यावर असे छान छान हेल्दी रेसिपी तुमच्याकडनं आम्हाला शिकायला मिळाल्याच. आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि अशाच भन्नाट रेसिपी बघण्यासाठी बघत राहा शंखनाथ प्रस्तुत खाद्य यात्रा, पॉवर्ड बाय वाघमारे मसाले 24 कॅरेट ऑइल. चला तर म्हणजे आपण भेटूया पुढच्या भागात. तोवर नमस्कार. वाघमारे वऱ्हाडी मसाला आता तुमच्या शहरात प्रत्येक किराणा दुकानात. वाघमारे वराडी मसाला, दही रोजच्या जेवणाला स्वाद जरा हटके. भाई, खाने में जितना जरूरी होता है स्वाद, उतना ही जरूरी उसमें बसा स्वास्थ्य। और ये दोनों आपको भरपूर मिलेंगे सिर्फ 24 कैरेट कुकिंग ऑयल में, जो खाना बनाते हुए लगे बहुत कम और दे पूरा स्वाद। वहीं स्वीडन टेक्नोलॉजी से बना ये ऑयल गर्म होते वक्त जरा सा भी धुआं ना होने दे। 4 स्पेशल वैरायटीज में अवेलेबल, यानी ग्राउंडनट ऑयल, सोयाबीन ऑयल, सनफ्लावर ऑयल और राइस ब्रांड ऑयल तो आज ही आजमाएं। अपने जायके और स्वास्थ्य दोनों को दे 24 कैरेट कुकिंग ऑयल का जानदार तड़का। चले मामा जी घर चले। चले चले चले, सांस भी नहीं लेने दी यार। साफ हवा एंजॉय करने के लिए अब कहीं और क्यों चले, घर पे ही रुके। वोल्टास का नया प्योर एयर एडजस्टेबल एसी विथ हेपा फिल्टर, ये जर्म्स और पोल्यूटेंट्स को फिल्टर करे और दे साफ ठंडी हवा 6 एडजस्टेबल टनेज मोड्स में। तो हवा और सेविंग्स दोनों टनटनाटन। तुली कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट नागपूर घेऊन येत आहे आपल्यासाठी सुवर्ण संधी। या अंतर्गत तुम्हाला मिळत आहे 3 आणि 4 वर्षाचे डिग्री कोर्सेस लंडन युनिव्हर्सिटी कडून L2 डिप्लोमा सोबत मिळवा। भारतात आणि विदेशात नोकरीची 100% हमी। शिका आणि कमवा एकाच परिसरात कॉलेज सोबत 5 स्टार कॅटेगरी हॉटेलमध्ये ट्रेनिंग करण्याची संधी। हॉस्टेल सुविधा उपलब्ध। एवढेच नाही, कोर्स सोबत मिळत आहे स्कॉलरशिप। अधिक माहिती करिता संपर्क करा। इंस्टाग्राम आणि फेसबुकला अवश्य भेट द्या।